हॅलो नमस्कार, स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आहे संडे मॉर्निंगचा, म्हणजे ब्रेकफास्टचा। संडे म्हटलं की ब्रेकफास्ट हा झालाच पाहिजे। तर आज मी इथे बनवणार आहे सँडविच ढोकळा, किंवा आपण त्याला व्हाईट ढोकळासुद्धा म्हणू शकतो। तर अगदी सोप्या पद्धतीने हा ढोकळा मी घरीच रेडी केलेला आहे। त्याकरता काय केलं आहे, जे आपलं इडली किंवा डोस्याचं बॅटर असते त्यापासूनच हा सँडविच ढोकळा बनवला आहे। तर 2 बाउलमध्ये इडलीचं बॅटर घ्यायचं, एका बाउलमध्ये ग्रीन चटणी टाकायची आणि एक राहू द्यायचं, जेणेकरून तर व्हाईट ढोकळ्याची आपल्याला लेअर टाकता येईल। तर ग्रीन चटणीकरिता 5 ते 6 मिरच्या, कोथिंबीर, लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या, जिरा आणि यांना मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आणि ती चटणी एका बाउलमध्ये टाकायची, जेणेकरून ती स्पायसी बनेल आणि त्याला कलरसुद्धा ग्रीन कलर येईल। त्यानंतर काय केलं आहे, मी दोन्ही बाउलमध्ये थोडं थोडं इनो ॲड केलं आणि ढोकळे पात्राला आधी तेल लावलं, त्यामध्ये व्हाईट बॅटर थोड्या प्रमाणात टाकायचं, म्हणजे तो पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं। तर 5 मिनटामध्ये स्टीम होऊन जाते। 5 मिनटं झाल्यानंतर त्यावर ग्रीन चटणीची लेअर टाकायची। तर इथे मी ग्रीन चटणीची जी लेअर आहे बॅटरमध्ये मिक्स केलेली, ती पूर्ण प्रकारे स्प्रेड करत आहे। एक थिन लेअरच टाकायची, कारण आपण यामध्ये इनो टाकला आहे तर तो छान प्रमाणात फुगते, म्हणून पातळच लेअर टाकायची। तर हिला पण छान व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून ठेवली आणि 5 मिनटं ग्रीन चटणीचा बॅटरला सुद्धा सेट करायला ठेवला इथे। 5 मिनिट झाल्यानंतर तिसरी लेअरसुद्धा आता मी इथे ॲड करत आहे। तिला पण छान व्यवस्थित प्रमाणे स्प्रेड करून घ्यायची आणि ही मीडियम, म्हणजे थोडीशी थिक करायची अगोदरपेक्षा। तर इथे स्प्रेड करून झाला आहे माझा आणि याला 7 ते 10 मिनटं आपण स्टीम होऊ द्यायचं, म्हणजे तो व्यवस्थित प्रमाणे सेट होईल। आणि साईड बाय साईड मी घरची कामंसुद्धा करून घेते, म्हणजे एक साईडला ढोकळा ठेवला आहे, तर दुपारचं जेवण, रात्री घासलेली भांडी वगैरेसुद्धा सोबतच लावून घेते। त्याने म्हणजे कसं टाईम मॅनेजमेंट भरपूर होऊन जाते। तर आता ढोकळा रेडी झालेला आहे माझा आणि कस्टमरसुद्धा आले होते, तर म्हटलं त्यांनासुद्धा टेस्ट करायला देते। तर इथे मी ढोकळा टोटल 15 ते 20 मिनटामध्ये रेडी झालेला आहे आणि याला 10 मिनटं मी थंड करायला ठेवला आहे। त्यानंतर याचे जसं आपण चौकोनमध्ये कट करतो त्याला तशा टाईपमध्ये कट करून घेतला आहे चाकूच्या सहाय्याने आणि एका साईडला फोडणी द्यायला सुद्धा तेल रेडी करून गरम करायला ठेवलं आहे। तर फोडणीमध्ये जे रेग्युलर आपण देतो ढोकळ्याला, नॉर्मल ढोकळ्याला देतो, तीच फोडणी दिली आहे। त्याकरिता मिरची, जिरा आणि मोहरी याची फोडणी दिली आहे आणि कढीपत्तासुद्धा ॲड केला आहे त्यामध्ये, आणि कोथिंबीर वरूनच मी त्यावर टाकली आहे, कारण तेलामध्ये जर टाकली तर ती काही टेस्टलेस होऊन जाते त्यामुळे। तर अशा प्रकारे आपला ढोकळा हा रेडी झाला आहे। याला आपण ग्रीन चटणीसोबत किंवा पीनट शेंगदाणा चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकतो। तर आमचा नाश्त्याचा टाईम असतो तो म्हणजे 10-10:30 वाजताचा टाईम असतो। नाश्ता रेडी झाल्यावर यांना मग बोलवून घेते नाश्ता करायसाठी आणि त्याला टेस्ट करणं चालू आहे। आमचे मास्टर शेफ म्हणलं तरी चालेल। त्यानंतर स्वयंपाकसुद्धा करून घेतला होता आणि आता हे सकाळचे भांडे एवढा पसारा निघतो, म्हणजे नाश्ता राहिला, रात्री आपण कितीही भांडे घासले तरी हे सकाळचा असा पसारा तो नेहमीच निघतो। तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया आता आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे।